चंचल स्थिर
ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे। कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार. आपण चौथ्या दशकातला तिसरा समास आपण गेल्या वेळे आपण पूर्ण केला. अत्यंत महत्वाचा असा नामस्मरण भक्तीचा, अत्यंत महत्वाचा अशा अर्थाने की प्रत्येक भक्तीचा मार्ग आपापल्या परीने थोर आहेच, पण नामस्मरणाचा मार्ग बघा प्रत्येकाला अगदी सहज करता येण्यासारखा आहे. प्रत्येकाची त्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो एलिजिबिलिटी, पात्रता आहे आणि करू शकतो, सुलभ साध्य आहे. तर त्या दृष्टीने मग काही बरेच प्रश्न आले, त्यातले मी तीन अशासाठी निवडले की ते मला असं वाटलं की आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होईल. तर मग बघा, आपण एक असं म्हटलं, आपण गेल्या वेळी म्हटलं होतं की नाम समजून घेतलं तर प्रगती लवकर होते. असं म्हटलं तर म्हणले नाम समजून घेणे म्हणजे काय, बरोबर आहे. तर नाम समजून घेणे म्हणजे बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर आपण गेल्या वेळी आणखी थोड्या वेगळ्या टायटल खाली बघितलं होतं. ते म्हणजे परममूल्य देणे म्हणजे काय. तर हे परममूल्य जर मला समजलं ना की मी हे जे नामस्मरण करत आहे ते माझ्या अत्यंत हिताचं आहे, त्यांनी मला अतिशय मौल्यवान लाभ होणार आहे, असं जर मनात पटलं ना एकदा, म्हणजे हे समजणं आणि त्या तऱ्हेनं वागणं म्हणजे परममूल्य देणं. आता म्हटलं काही उदाहरण सांगा. तर मी कोणाशी तरी काल बोलत होतो नामस्मरणाबद्दल, महत्वाच्या बद्दल. तर बघा, त्यांच्याशी बोलताना असं आमच्या बोलण्यामध्ये आलं की आपला सेलफोन असतो ना हल्ली, स्मार्टफोन, सेलफोन, त्याच्यामध्ये एक सिम कार्ड असतं बघा. समजा आपण कधी फोन बदलला किंवा काही कारणाने ते सिम कार्ड बदलायचं असेल, कधी आपली मुलं घरात बदलत असेल किंवा आपण, इतकं छोटं असतं ते, मग ते बदलत असताना ते वाकू नये, बरोबर जावं. मग ते करत असताना आपल्या मुलांच्या पाशी आपण काही गेलो सांगायला, काही चहा घेऊन गेलो, आता नाही आता नाही, आता मी काही करत नाही, बोलू नको आता, मध्ये इथं जवळ येऊ नको असं म्हणतात का. तर बघा, ते सिम कार्ड म्हणजे त्या सेलफोनचा आत्मा आहे जणू काही, आणि त्याचे ते अत्यंत महत्वाचं आहे, त्याला परममूल्य आहे त्या सिम कार्डला, त्या सेलफोनसाठी. ते किती जपून, किती सगळं लक्ष एक केंद्रित करून ते सगळं करतात बघा. हे असं आपण नामस्मरण करताना मनात आठवणं, हे मनाला पटणं की हे माझ्या परममूल्य, ह्याने माझा हित होणार आहे, त्याला म्हणजे असं परममूल्य द्यायचं म्हणजे नाम समजून घ्यायचं. पण आणखीन एका तऱ्हेनं आपण बघू की आपण ज्या भगवंताचे नाव घेतो, नामस्मरण करतो, आठवण काढतो, तो खरा आहे आणि त्याच्या सत्तेने सगळं घडतं, ही जाणीव आतमध्ये जागी राहणं म्हणजे परममूल्य देणं आहे. पण आपली अडचण काय आहे? आपली अडचण अशी आहे की प्रपंचात वावरत असताना भगवंताचा सारखा विसर पडतो. आपण घरकामामध्ये म्हणा किंवा सवयीमुळे म्हणा किंवा काही चिंता असेल किंवा काही, त्याच्या सारखा विसर पडतो, आणि तो पडू नये म्हणून तर नामस्मरण आहे. आणि त्या अनुषंगानेच बघा, अशी उभी आपण गेल्या वेळी बघितली, चालता बोलता धंदा करिता
खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम विसरो नये. म्हणजे मी ज्या भगवंताचं नाव घेत आहे त्याच्या सत्तेनं सगळं घडत आहे. मग आणखीन एक प्रश्न आहे की मग म्हणले हे असं घरातली कामं करताना नाव घ्यायचं पण एका जागी बसून घ्यायला पाहिजे का? ते असं आहे की आधी तर जरूर घेतलं पाहिजे आधी, आणि नंतर मग चालता बोलता धंदा करता खाता जेवता मग तेव्हा पण घेतलं पाहिजे. पण खरं आधी सकाळी उठलो ना आपण की आपण जे काय ठरवलं आहे ते आधी असं करावं, आपला आपण ठरवावं नियमाने की हा एवढं मी काही 5 मिनिटं म्हणा 8 मिनिटं म्हणा जप मी करेन. एक संत खूप छान सांगायचे, ते म्हणायचे नियम साधा करावा, नियम सोपा करावा, पण प्राणापलीकडे सांभाळावा. तर आम्ही त्यांना मोकळेपणे विचारतो काही असं का, असं का, तर ते म्हणायचे की एक हा सोपा नियम पाळायला सोयीचा आहे सुरुवातीला, मग तो प्राणापलीकडे सांभाळला की मग हळूहळू नामस्मरण वाढवत जा. ते असं सांगायचे की समजा मी आधी खूप अगदी आधी वाटतं पहाटे 4ला उठून नामस्मरण करावं, आता मी उठलो नाही समजा, किंवा मी जेवढं 1 तास जप करेन म्हटलं ना तर झाला नाही 1 तास जप, की मग मला वाईट वाटतं ना, तर ते काय सांगायचे की आपण केलेला नियम आपल्या हातनच मोडला की आपण आधीच पराभूत झालेले असतो. मग असं पराभूत मनाने नामस्मरण, पराभूत मनाने काहीच नीट होत नाही. तर म्हणून ते काय सांगायचे, सुरुवात करताना आधी ठरवा की काय 5 मिनिटं जप करेन, मी माळेवर जप घेत असला तर 1 माळ जप करेन किंवा घड्याळ लावून 5 मिनिटं जप करेन, आणि तो जप सकाळी उठल्यावर अगदी मनापासून. काही जणांना चहा प्यायल्याशिवाय सुरू होत नाही दिवस, ठीक आहे चहा पिऊन बसावं, जे काही तुम्ही ठरवाल ते. पण मग आता जप झाला, भगवंताला प्रार्थना केली की म्हणायचं आता ह्याच्या पुढे आता माझा दिवस उजाडला, सुरू होईल बाहेर पडल्यावर, घरात खोलीच्या बाहेर आल्यावर, तो आता तुझ्या इच्छेनं या सगळ्या आजच्या दिवसाभरातल्या घटना या तुझ्या इच्छेनं घडणार. कारण एकदा दरवाजा उघडला किंवा काय होईल मग आता पुढे आपल्या हातात नसतं. पण बेडरूम मधनं बाहेर जायच्या आधीची 10 मिनिटं तर आपली असतात की नाही, ती दॅट इज, पूज्य गुरुदेव सांगायचे, दॅट इज युअर प्रायव्हेट टाइम बिटवीन यू अँड गॉड. मग ते नामस्मरण मनापासून केलं, दररोज केलं की काय होतं, आपल्याला ती सवय लागते, आपल्या देवतेला सवय लावते. त्या ठराविक जागी बसून केलं, ठराविक वेळी केलं, ठराविक प्रकारे केलं की आपल्या व्यक्तिमत्वाला ती सवय जडते आणि आपण त्या नामस्मरणामध्ये आणखीन 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 आतमध्ये खेचले जातो. हे असं आहे. काय दुसरा एक प्रश्न आहे, आता गेल्या वेळी उदाहरण दिलं होतं बघा, त्या बाई पॅराशूट मधनं खाली पडल्या आणि त्यांचं बाळ वाचलं आणि त्या तांदुळाच्या राशीवर पडल्या, गेल्या वेळी तुम्हाला उदाहरण आठवत असेल. तर त्याच्यावर 2-3 जणांनी कॉमेंट केला, त्यातली एक कॉमेंट मी इथे दाखवतोय की म्हणले ते मूल वाचलं, ते खालच्यापैकी या 3 प्रकारच्या त्यातल्या कशाने वाचलं ते तुम्ही सांगा, आणि त्यातलं एकच सांगा, ते तिन्ही असं नाही, एकच सांगा. बरं बघा, आता हे प्रश्न विचारताना ना पहिलं असं चूक आपली अशी होते, साधक म्हणून एक वार्ताहर म्हणून आपण बघत असू किंवा एक उत्सुकता म्हणून, कुतूहल म्हणून या घटनेकडे बघत असू, तर हे सगळे प्रश्न बरोबर आहे, त्यात चूक काही नाही. पण एक साधक म्हणून जर आपण बघत असू की नाही, तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय विचारला, माझ्या मनात काय आला पाहिजे माहितीये, की त्या बाई अशा, महिला अशा वाचल्या, मग खरं त्यांची श्रद्धा भगवंतावरची किती दृढ झाली, त्यांनी त्यांचं उर्वरित आयुष्य भगवंताच्या प्रार्थनेत घालवलं का, हा पुढचा संयुक्तिक साधनेच्या दृष्टीने तो संयुक्तिक प्रश्न आहे. हे जे प्रश्न आहेत ना, ह्याचाच हे खरं लागू नये. कारण का माहितीये का, आपण ना त्या परिस्थितीतनं गेलो नाही, आपण त्या संकटातनं गेलो नाही, आपण फक्त बाजूला उभे राहणार आणि म्हणणार यातलं तिघातलं सांगा. तर मग असं होत आहे.
आणखीन एक गोष्ट होते. आता बघा, हे 3 प्रश्न विचारले तर खालून वर जातो की पण त्यांनी अगतिक होऊन डेस्परेटली एक वेळे प्रेयर केली म्हणून झालं का? का त्या मुलाचं प्रारब्ध होतं? आता असं आहे का भगवंताची कृपा होती? तर पहिली गोष्ट ना, हे 3 मुली वेगळे नाहीच आहेत. आता बघा, उदाहरणार्थ आता आपण म्हणतोय भगवंताच्या इच्छेनं सगळं घडतं. आत्ताच आपण पाहिलं की ज्याचं नामस्मरण मी करतो त्याच्या सत्तेनं सगळ्या गोष्टी घडतात, अशी जाणीव मनामध्ये ताजी ठेवणं म्हणजे नामस्मरण. मग आता भगवंत हे सगळं खेळ करतोय. आता आपण एखादं नाटक असतं बघा, एखादा दिग्दर्शक असतो, प्रोड्युसर असतो, निर्माता, तो सगळे पैसे देऊन आणि तो कदाचित नटही असतो. मग त्याला समजा वाटलं एखाद्या अंकामध्ये की हा थोडा असा बदल करावा, तर त्यांना कोण बोलणार? तो करू शकेल की नाही? हो, करू शकेल. त्याच्यामध्ये या नाटकामध्ये एकाच्या ऐवजी त्यांना आणखीन एक पात्र घालायचं असेल, तो घालू शकतो, तो स्वतः येऊ शकतो. हे जर साध्या साध्या गोष्टीमध्ये शक्य आहे, तर भगवंताला काय अशक्य आहे? तर आपण असं बाजूला बसून ठरवणारे आपल्याला अधिकार नाही की त्या मुलाचं प्रारब्ध काय होतं. असं आहे, एक गोष्ट अशी असते, एक आपल्या हातात असते आणि एक भगवंताच्या हातात असते. तर नाव घेणं आपल्या हातात आहे. प्रारब्ध माझं कसं करायचं, बदलायचं का नाही, माझ्यावर कृपा करायची का नाही, ते भगवंताच्या हातात आहे. तर त्या भगवंताच्या हातात ज्या गोष्टी आहेत ना, त्या भगवंताला करू द्या. आता बघा, आपला एखादा अगदी खास दोस्त आहे, तो आपण ज्या कंपनीमध्ये ऑफिसमध्ये कामाला, तिथे समजा तो मोठा ऑफिसर आहे, बॉस आहे, आपण प्रत्येक बाबतीत त्याला नंतर संध्याकाळी मित्र म्हणून भेटला असताना विचारू, का रे तू असं का केलंस, तसं का केलंस? तो म्हणले, अरे तू माझा मित्र आहेस ते ठीक आहे, म्हणजे हे असं सारखं विचारत जाऊ नको तू. तो सांग म्हणजे कळत जरूर नाही आपल्याला कळायची. हे कसं आहे माहितीये का, की ज्याच्या गोष्टी त्याच्या हातात असलेल्या चांगल्या असतात. तर कसं आहे बघा, मला भूक लागली आहे ना, तर जेवण खाणं माझ्या हातात आहे. ते मला चावून चावून खायचं मला केलं पाहिजे. पण पचवणं भगवंताच्या हातात आहे. एकदा अन्न पोटात गेल्यावरती ते पचवायचं, ते आपापली क्रिया, त्याचं रक्त बनवायचं, शक्ती यायची, त्याला वेळ लागतो, ते यथावकाश होतं. त्याची चिंता मला करायची गरज नाही. तसं नामस्मरण करताना मी व्यवस्थित नामस्मरण केलं पाहिजे. आणि मग ह्या ज्या गोष्टी भगवंताच्या आहेत, एक तर त्याला भगवंताला विचारायचा मला अधिकार नाही आणि त्या समजणार पण नाही. आणि ह्या 3 गोष्टी म्हणजे ह्या अशा 3 त्यांनी मला ऑप्शन दिले आणि म्हणले काय की यातलं फक्त एक सांगा. याचा अर्थ काय माहितीये का, की मी असं समजतो की हे 3 ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह ऑप्शन आहे. म्हणजे कसं, आता बुद्धिबळ खेळत आहे कोणी, तर त्या दोघातला एकच जिंकतो बघा, दोन्ही जिंकू शकत नाही. तसं या तिघांपैकी एकच ऑप्शन खरं आहे असं मी मनात धरूनच चालतो ना, इथेच माझी भगवंताची निष्ठा कमी होते. पण असे प्रश्न विचार करून चर्चा करूनच आपल्याला आपण भगवंताच्या अधिक जवळ जाऊ. आता आणखीन एक प्रश्न, तर आणखीन एकाने काय म्हणलंय की आपण जे गेल्या वेळी हा श्लोक म्हटला, यथा म्हणजे कसं इतकं सगळं नामस्मरण करायला सोपं आहे, संत आपल्याला पुन्हा पुन्हा सांगत आहे की नामस्मरणाने तुला नक्की मोक्ष मिळेल, तुझ्या हिताचं आहे, सोपं आहे. पण आपलं पूर्वसंस्कारांमुळे म्हणा, माझ्या व्यक्तिमत्वामुळे म्हणा, या मला आधीच्या सवयी लागल्या आहेत, आधीच्या आतापर्यंत सवय नाही म्हणा किंवा वेळ नाही म्हणा, जे काही आहे, खरं वेळ नाही हे खरं कारण नाही बरं का. तर हे जे आपण मी सबबी सांगतो ना, त्याचा समर्थांनी यथार्थ वर्णन करणारा आपण एक श्लोक गेल्या वेळी बघितला होता. काय होता तो श्लोक? यथा सांगरे कर्मते हि घडेना, घडे धर्मते पुण्य गाठी पडेना, दया पाहता सर्वभूती असेना, फुकाचे मुखी नाम तेही वसेना. तर म्हणलं हे घडे धर्म ते पुण्य गाठी पडेना म्हणजे काय? आणि त्यांनी काय केलं, त्यांचं म्हणा की आणि कोणाचा एक मला मोठा मेसेज
त्यांनी केला, फॉरवर्ड केला म्हणा किंवा स्वतःचा होता त्यांचा, की ते कुठेतरी एका देवाच्या ठिकाणी भगवंत दर्शनाला गेले आणि तिकडे भयंकर गर्दी होती आणि इतकी गर्दी होती की ते त्यांना सहन नाही झालं बघा. अगदी अगतिक झाले आणि ते पत्नीला म्हणाले, ते लिहिलंय त्यांनी त्यात तसं, की मी चला इथे अजिबात थांबायचं नाही, तिथे जे काही त्यांना आवडलं नाही काय झालं तिथे ते सगळं घरी आले. जे काही तिथे त्या देवस्थानाला द्यायला म्हणून त्यांनी काय नेलं होतं बरोबर, दक्षिणा काही भेट वस्तू, त्यामुळे त्यांनी घरी त्यांचा एक कोणी एक होत्या वृद्ध बाई गरजू म्हणा, त्यांना त्यांनी घरी बोलवून त्यांचा सत्कार करून त्यांना दिलं आणि म्हणले बघा माझी भगवंताला प्रार्थना त्या म्हणला पोचली आणि लगेच काही दिवसांनी त्यांना त्याचं फळ सुद्धा मिळालं. त्यांच्या घरामध्ये काही चांगलं, त्यांच्या मुलाला कुठल्या चांगल्या युनिव्हर्सिटीत ऍडमिशन मिळाली. मग बघा म्हणे हे कशाला देवस्थानाला जायला पाहिजे, ती गर्दी असते सगळीकडे. बघा असं आहे, आपण ना हे देवस्थानाला यात्रेला जाण्या पाठीमागे हेतू काय असतो माहितीये का? खरं की सध्या माझ्या देहाला मी जे परम महत्व देतो ते माझ्याकडनं सुटलं जावं, मी अडी अडचणीतून जाऊन माझं देहावरचं ममत्व सुटावं हे आहे. देह माझ्या सगळ्या व्यवस्थित सवयी राहिल्या पाहिजे आणि ते माझं देहाचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे आणि प्लस एक देवदर्शन झालं पाहिजे असं नाही. हे उपासना यालाच म्हणतात की काही तक्रार न करता मी अडचण सहन करून सुद्धा भगवंत दर्शन महत्वाचं मानलं पाहिजे. बघा आपण काही आठवड्यांपूर्वी तितिक्षा ज्याला म्हणतात सहन करायचं, त्याचा एक श्लोक बघितला होता. सहनम सर्व दुःखानां अप्रतीकार पूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. अप्रतिकार पूर्वकम. पण आपण काय करतो, वनामध्ये जायचं, उपासना करायची म्हणून सगळं साहित्य केवढं घेऊन एक टेंट वगैरे सर्व गोळा करून कॅम्पिंगला गेल्यासारखं, तर मग त्याला उपासना नाही म्हणत, त्याला आउटडोअर कॅम्पिंग म्हणतात. तर ती उपासना कशी होईल? सगळं आपलं घरातल्या सुखसोयी आपण तिकडे घेऊन जातो. खरं म्हणजे मग यात्रा ह्यासाठीच असते, ह्यासाठीच हे यात्रा देवदर्शन वगैरे हे यासाठीच असते की तिथे गैरसोय असणारच. मग आपल्याला जर गर्दी नको असेल तर मग आपण घरी, गर्दी नाहीच आहे की आपल्या. तर गर्दी तुम्ही सांगा, गर्दी कुठे नाही. आणि मग त्यामुळे काय होतं, तर तिथे जाऊन माझं देहाचं जे महत्व सुटायचं ना ते सुटत नाही आणि मग त्या गर्दीला नावं ठेवून मी परत येतो. ह्या अर्थाने समर्थाने म्हणलं की मी भगवत दर्शनाला यात्रेला गेलो तर खरा, पण माझ्या गाठी पुण्य पडलं नाही. आणि गर्दी कुठे नाही सांगा, सगळीकडे गर्दी आहे. कुंभमेळ्यात गर्दी आहे, रथयात्रेला गर्दी आहे. नाही का आपल्याच धर्मामध्ये आहे असं नाही, दुसऱ्या धर्मांमध्ये सुद्धा गर्दी सगळीकडे आहे, गर्दी कुठे नाही. तर ते अखंडानंद स्वामी फार छान सांगायचे. ते काय म्हणायचे की ते म्हणायचे की तुम्हाला जे पसंत नाही ना, तुम्हाला हवं तर जाऊ नका तुम्ही देवदर्शन, पण त्याला तिथे जाऊन नावं ठेवताना ते काय म्हणले की तुम्ही ज्याचा तिरस्कार केला, नावं ठेवली, नापसंती तुमच्या मनात धरली, ते म्हणले तुम्ही ज्याचा तिरस्कार करता ते वस्तू लांब राहिली आणि तुम्ही त्याला हृदयात घरी घेऊन आला आणि तो नावड तुमच्या हृदयात इतकी खोल ठेवली, मग ते हृदयात तुम्ही आणखी जवळ केलं. कोणाला गर्दी सहन होत नाही, आपल्याला जायची गरज नाही यात्रेला. आणि ह्या दृष्टीने नामस्मरण हे सगळ्यात सोपं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणले की अशी ऍटिट्यूड आपली आहे. मग ती ऍटिट्यूड चांगली वाईट म्हणजे साधक या दृष्टीने चांगली नाही. तर गर्दी कोणाला आवडीनं कोण गैरशिस्त सहन करतं का? नाही. पण आता असंच आहे, आता काय. आता आणखीन एक शेवटचा कॉमेंट आली आहे, त्यांनी पाठवलंय की रामदास स्वामींवरचं त्यांनी विश्लेषण पाठवलंय की लोकांना त्यांनी खडबडून जाग करण्यासाठी दासबोध लिहिला. त्यावेळेस
मुसलमानांचं राज्य होतं, लोक खूप घाबरले होते. आणि त्यांनी महाराष्ट्रभर मठांची स्थापना केली. खरंय, जे आत्ताच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या काळी जेव्हा आपल्या भारतीय समाजात लोक बाहेर यायला ब्रिटिशांच्या ह्याच्यात घाबरत होते, तेव्हा लोकमान्य टिळकांनी श्री गणेश उत्सवाची स्थापना केली बघा, की गणपतीच्या नावाखाली या, बाहेर घाबरू नका, एकत्र या. जवळजवळ त्याच उद्देशाने समर्थांनी 12 मारुती स्थापन केले. आणि मग त्यांनी पुढे म्हटले की शिवरायांकडनं रामनवमीला त्यांचा राजाश्रय मध्ये ते गफलत झाली आणि त्यांना उत्सवाला पैसे आले नाही, म्हणून मनाचे श्लोक लिहिले. तो आता कथाभाग आपण आता लागू तो नंतर येणार आहे, आपण पुढे नंतर बघू. आणि म्हणले भिक्षेला जात असताना श्लोक म्हणून रघुवीर समर्थाची ललकारी देत. आणि त्या गोसावी यांनी महाराजांना हेर खातं पुरवलं, हे मला माहित नाही. पण असं आहे, हे जे विचार आहेत ना वेगवेगळे, तर खूप मोठं पत्र आहे, पण त्यातले काही मी इथे घेतले. ईमेल आहे, पत्र म्हणजे ईमेल. तर असं आहे बघा, भगवद्गीतेवरती किती जणांनी कॉमेंट्री लिहिली आहे. आणि त्यात असं आहे की त्यांना त्यांच्या विचारांचं जे आवडत आहे ना, तेवढं एक त्यातलं एक टीका घेतली आणि म्हणले बघा भगवद्गीतेमध्ये हेच सांगितलं. तर ते ठीक आहे, पण असं निवडक दासबोध तेवढंच फक्त श्रवण करून साधक या दृष्टीने ते त्यांनी पुरेसा फायदा होत नाही. चुकीचं आहे असं म्हणायचं नाही मला, पण संबंध दासबोध जसा रामदास स्वामींनी शिकवला आहे तसं आपण अभ्यास करणं हे अपेक्षित आहे. आता एवढं फक्त नामस्मरणावर झालं. आता पादसेवन भक्तीचा 4था समास आता आपण आज सुरू करू. तर बघा, श्रीराम मागा झाले निरूपण, नामस्मरणाचे लक्षण, आता ऐका पादसेवन 4थी भक्ती. पादसेवनतेची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरूचे पाय सेवावे, सद्गती कारणे. आपल्याला सद्गती मिळावी, आपली उन्नती व्हावी, म्हणून बघा, काया वाचा मनोभावे. जे आपण ऐकलं, ज्याचं श्रवण केलं, ज्याचं कीर्तन केलं, ज्याचं नामस्मरण केलं, ते मुळे आपलं सगळ्यात रेन सहू बाजूनी आपली आवड अशी केंद्रित झाली आणि ती सद्गुरूच्या पायी ठेवणं म्हणजे भक्ती. मग अशी भक्ती आता मला वाटत नाही, मग मी काय करावे? कारण भक्तीमध्ये जोर जबरदस्ती प्रेम कराल तुम्ही सांगतो आपण. आता एखादी नवीन बाळ झालेली आई असते, तिला सांगायला लागतं का बाळावर प्रेम कर म्हणून? नाही, ते सहजच होतं. पण आपलं कसं झालंय माहितीये का, की मला आता प्रेम नाही, तर मग ते बाहुली हातात खेळल्यासारखं आहे, त्यामुळे ते नकली वाटतं मला. तर हे नामस्मरणामध्ये किंवा भक्तीमध्ये सुद्धा 2 प्रकार आहे. कसं? एक म्हणले प्रेमा भक्ती, मग ती तर आता माझ्यापाशी नाही, पण ते माझं ध्येय आहे. मग त्यासाठी मी काय करावं? नेमा भक्ती करा. आणि ही नेमा भक्ती काय आहे हे संत संगतीमध्येच आपल्याला कळतं. संत संगतीमध्ये आपल्याला ते शिकायला मिळतं की एक नियम मी ठरवला ना मनापासून, तो करावा. तो करत गेलं की माझं नेमा भक्तीचं रूपांतर, नियमाचं रूपांतर प्रेमात होईल. मी संत संगतीमध्ये हे आपल्याला शिकायला मिळतं. मग आता प्रश्न आहे, मग आता संत ओळखावा कसा? हो, म्हणजे साहजिक आहे की नाही, संत ओळखावा कसा? तर असं आहे, आपण ही स्लाइड गेल्या 2 आठवड्यापूर्वी बघितली आहे. सध्याचं माझं व्यक्तिमत्व कसं आहे त्यांनी कसं सांगितलं? मनसी वचसी कर्मणी अन्य, वेगळं ते भंगलेलं व्यक्तिमत्व, त्याला त्यांनी म्हटलं दुरात्मना. आणि मनसी एकम, वचसी एकम, कर्मणी एकम, त्याला ते म्हणले महात्मना. मग असे संत असतात. हे त्यांचं मनसी एकम, वचसी एकम, कर्मणी एकम हे आपल्याला बघायला मिळालं संतांच्या मध्ये. की मग काय होतं,
तर असा तो मनुष्य आहे ते पटतं. काय की ज्याचा आचार, विचार आणि उच्चार भगवंताच्या प्रेमाने भरून वाहतो, तो संत. आणि मग काय होतं, त्या संतांनी काय केलेलं असतं, तर संत स्वरूपाने परमात्म्याशी तादात्म्य असतात, तर शरीराने मानवतेचा त्यांच्यामध्ये परमावधीचा विकास झालेला असतो. हे असे म्हणजे संत. तुम्ही म्हणाल काय इतके मोठे मोठे शब्द वापरता तुम्ही, काही सोपं, आणखी सोपं सांगा. तर बघा, आपलं मॉडेल काय आहे, मडकं. वेदांतामध्ये मडकं मॉडेल पुरे आपल्याला. तर मडक्याचं आपण गेल्या वेळी बघितलं होतं की मडकं काय असं एक त्याचं माती असते, ज्याचं बनलंय ते माती, आणि आकार म्हणजे रंग रूप, त्याचं नाव काय असेल ते म्हटलं मडक्याचं रूप. आणि मडक्याचं स्वरूप काय आहे, तर माती. तर आपण तोंडाने म्हणताना काही म्हणू, रांजण आहे, माठ आहे, पण आपण त्याचं स्वरूप विसरत नाही आपण, हो की नाही. तसं जेव्हा आपण म्हणलं की संतांनी स्वरूपाने परमात्म्याशी तादात्म्य असतं, म्हणजे बघा, त्यांनी स्वतःला माझं स्वरूप परमात्म रूप आहे हे त्यांनी मनाशी पूर्ण जाणलेलं आहे. आणि व्यवहाराने शरीराशी त्यांचं कसं आहे, रंग आकार आणि नावाने व्यवहार होतो, तर त्याच्यामध्ये त्यांनी मानवतेचा परमावधी, मनुष्यतेचा, काइंडनेस ज्याला म्हणतो, करुणेचा परमावधी त्यांनी साधलेला आहे. त्यांना आपण असा संत असतो. आणि अशा संतांशी आपण त्यांचं पादपूजा करावी, त्यांच्याविषयी त्यांच्या असा संत ओळखायला सांगत आहे. मग ते काय म्हणले की अशा संतांपाशी, अशा सद्गुरूपाशी काय करावं, तर 3 गोष्टी कराव्या. काय की त्यांच्याशी अत्यंत निस्वार्थी आपलेपणा ठेवा. त्यांच्याकडे गेल्यावरती मला काय, ते काय मला मिळेल, काही ऐहिक वस्तू मिळेल मला, असं स्वार्थ नसावा. निस्वार्थी आपलेपणा ठेवा. आपला देह त्यांच्या सेवेत गुंतवावा. आणि तिसरं त्यांनी सांगितलं की मनाने त्यांच्या सेवेत असताना मनाने त्यांच्याकडून येणाऱ्या सूचना ग्रहण करण्यास मनाने कायम सावध आणि निरंतर तयार ठेवा. असं या संतांपाशी जाऊन केलं की त्याला ते समर्थ पादसेवन भक्ती म्हणतात. बघा की समर्थांना पादसेवन म्हणजे आपण रूढी अर्थाने आपण जी पादसेवा जी समजतो, आपण कुठे नाटक सिनेमामध्ये किंवा कीर्तनामध्ये किंवा आणि कुठे बघतो, त्याच्यापेक्षा ह्या पादसेवनाचा अंतरंग हे रामदासांनी किती गूढ तऱ्हेने सांगितलेलं आहे बघा. याला ते पादसेवन भक्ती म्हणतात. आणि मग काय होतं, जगाच्या व्यवहारात ही भक्ती साधन, हे 3 साधन फार कठीण असतं. का कठीण असतं, तर असं आहे, आधी खरा संत भेटणे कठीण. आणि समजा जर भेटला तर आधी तो आपल्या मनाला पटवून त्याच्यावर निष्ठा स्थिर होणं हे त्याहून कठीण. आणि समजा थोडी अशी वाटली निष्ठा, पण ती निष्ठा अखेरपर्यंत निभावणं त्याहून कठीण. आणि समजा असं जर भासलं ना, तर त्या संतांचा सहवास घडायला पाहिजे. आता तुम्हाला उदाहरणच सांगतो की किती कठीण असतं मनाला पटणं, मनाला पटून निष्ठा असणं. एक होते त्यांच्या सद्गुरूवर फार प्रेम होतं आणि अगदी त्यांनी आपलं मनाने त्यांना वाहिलेलं होतं. हे 3ही त्यांनी ते सद्गुरू सेवेत करत. गृहस्थ होते ते संत, आणि त्यांचं शिष्य सुद्धा आहे, ज्यांचं उदाहरण सांगतोय ते. तर त्यांच्या मुलाचं लग्न ठरलं, मुलगी सांगून आली. मग ते लग्न ठरवायचं, तर ते व्याह्यांना काय म्हणले की आमचं असं ठरलंय की आम्ही आमच्या त्या गुरु आहेत त्यांनी विचारल्याशिवाय आम्ही काही करत नाही, तर आपण त्यांच्या आश्रमात जाऊ. आणि मग ते हो म्हणले तर मग आपण हे संबंध पुढे नेऊ. ठीक आहे म्हणले, चला.
त्यांचा आश्रम कुठे मुंबईपासून खूप लांब होता. तिथे रात्री रेल्वेने जाऊन मग 4 तास पुढचे प्रवास आतमध्ये, असा ते खेडेगावात त्यांचा आश्रम होता. आणि परत यायला सुद्धा असंच रात्री 2-1 वाजता ती गाडी मुंबईला यायची. मग त्यासाठी 6 तास आधी 4 तास इथनं निघायचं बसनी, मग रेल्वे, असं सगळं खडतर होतं. म्हणून म्हटलं की हा सहवास घडणं किती कठीण असतं. हे सगळं तिन्ही म्हटल्यावर मला आठवलं. ठीक आहे, मग ते आश्रमात गेले. मग ते गुरुनी पाहिलं की असा त्यांचा शिष्य आलाय, अशाच, मग त्यांना सुद्धा फार आनंद झाला की सगळं मला विचारून करत आहे, म्हणजे सगळं देवाच्या संमतीनं करत आहेत. त्यांनी त्यांचा अगदी आदर सत्कार केला. भावी व्याहांना घेऊन आले म्हणून त्यांचाही खूप आदर सत्कार केला. जेवण राहा म्हणले आज. मग राहिल्यावर गोष्टी झाल्या. त्यांनी मुलीला बघितलं, आशीर्वाद दिला, म्हणले फार उत्तम आहे, करा कार्य तुम्ही पुढे. आणि मग एक दिवस राहून दुसऱ्या दिवशी आता निघायचं. मग आता ते संध्याकाळी दुपारचे जेवण होऊन निघायचं. तर ते व्याही तयार झाले. मग ज्यांचं जे भक्त होते, या व्याही होते, त्यांनी हे संत पहिल्यांदाच बघितले होते. ते ठीक आहे म्हणले, आहेत एक साधू आहेत, असू द्या. त्यांची काय एवढी निष्ठा आता कशी असेल पहिल्याच भेटीत. ते म्हणले चला म्हणले. तर हे म्हणले नाही, आमचा असा नियम आहे, या एकदा आश्रमात आलो की त्यांनी सद्गुरूंनी जा म्हणल्याशिवाय आम्ही निघत नाही म्हणले. आणि म्हणले काल आपण त्यांना म्हटलंय की आता मी आज रात्री मुक्काम करून उद्या जाणार. तर म्हणजे त्यांना माहिती आहे आपण निघणार आहे, ते थांबा. गुरु त्यांच्या आतमध्ये ध्यानाच्या खोलीत गेले होते. ते काही आले नाही बाहेर बराच वेळ. मग यांची चुळबुळ सुरू झाली की चला चला. ते म्हणले बघा आमचा नियम आहे, त्यांनी सांगितलं जा म्हणून सांगितल्याशिवाय, अच्छा म्हणले काय जा असं निरोप दिल्याशिवाय आम्ही निघत नाही. म्हणजे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा. ते व्याही गेले. आता काय रात्री 1ची रेल्वे आणि इथनं मग 6ला निघाले. चुकवायचं नव्हतं, दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायचं. गेले, ते थांबले. ते गुरुजी काही आपले गुरु, त्यांचे सद्गुरू काही रात्रीपर्यंत बाहेर आले नाही. मग आश्रम मोठा होता त्यांचा, 80-90 जण नेहमी असत. म्हणले जेवणाची वेळ झाली, आरती झाली, जेवण झालं, रात्री आलेच नाहीत ते बाहेर. ध्यानामध्ये होते गुरु. मग ते हे बाहेर बसून होते. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता आरतीला ध्यानाच्या वेळे आले तर हे बाहेर होते बसलेले. म्हणले अरे तुम्ही गेला नाही. आणि त्यांना माहिती होतं बरं का जाणार आहे. म्हणले अरे म्हणे तुम्ही गेला नाही. ठीक आहे म्हणे, हरकत नाही, तुम्ही आता लवकर लवकर नाश्ता करा, स्नान करा, नाश्ता करा आणि मग जा. मग झालं, नमस्कार केला, नाश्ता केला, स्नान केला, नाश्ता केला आणि आश्रमातनं निघाले. मग ते 8 वाजता निघून मग रेल्वे प्लॅटफॉर्मवर आता आले. दुपारी 1 वाजता कुठली गाडी मिळेल ती मिळेल. तर यांना प्लॅटफॉर्मवर त्यांच्या व्याही भेटले. म्हणले अरे तुम्ही गाडी नाही, म्हणले गाडी 9 तास लेट सांगितली आहे. बघा म्हणे आमची फार गैरसोय झाली. ते म्हणले नाही, आम्ही छान आश्रमात रात्री जेवून सकाळी उठून नाश्ता करून आलो. पण मला सांगायचंय काय, त्यांची केवढी निष्ठा होती बघा. की ते म्हणले आम्ही एकदा आश्रमात आलो गुरूंना भेटायला एवढा लांबून, त्यांनी निरोप देईपर्यंत आम्ही काही इथनं निघत नाही. आणि बघा त्यांचे काही, आता तुम्हाला कळलं की किशी त्यांची निष्ठा होती. पण कसं असतं, आता मी आजच्या अभ्यास वर्गाच्या आधी 3-4 प्रश्न वाचले ना, तर खरं आहे बरं का ते प्रश्न. तर यांनी त्यांच्या आठवणीत काय लिहिलंय की मी म्हणे पुढच्या वेळे जेव्हा गुरूंना भेटायला गेलो तर म्हणे मी त्यांना कबूल केलं की रात्रभर जरी मी थांबलो होतो आश्रमात तरी माझी मनाची तगमग काही जात नव्हती की आता हे कधी बाहेर येतील आणि आता माझी गाडी चुकली तर काय करायचं, हे माझ्या मनातलं काही जात नव्हतं. पण थांबायचं मनाने नक्की ठरवलं होतं मी. तर त्यांनी गुरूंनाच विचारलं हे माझं असं का होतं, माझी तुमच्या चरणी निष्ठा का नाही. पण तिने तो आजचा विषय नाही तर पुढे निवेदन भक्ती सर्व समर्पण भक्तीचा समास आहे 9, त्यात मी सांगेन. पण आपण विचार करून ठेवू, तुम्हाला पण काहीतरी होमवर्क दिलं पाहिजे ना. तर असा मनाला आधी संत भेटणं कठीण. आता बघा त्या व्याह्यांच्या भूमिकेतनं आपण विचार करू. असा संत भेटणं कठीण, त्याच्यावर निष्ठा स्थिर होऊन
टिकणं, अखेरपर्यंत निभाव लागणं हे सगळ्यात कठीण. आणि असा संत भेटला तर सहवास कडनं आणखी त्याहून कठीण असतं, हो की नाही? तर सद्गुरू काय करतात, असे निष्ठा बसलेले सद्गुरूंची पादसेवा करत असताना सद्गुरू काय करतात या समासामध्ये, रामदास स्वामी आपल्याला आणखी गूढ खोल अर्थात घेऊन जात आहेत. तर म्हणले, सद्वस्तू दाखवी सद्गुरू, सकळ सारासार विचारू, परब्रह्माचा निर्धारू, अंतरी बाणी. आपल्या मनामध्ये मला परब्रह्म आहे आणि ते मला मिळवायचंच आहे हा निर्धार ते माझ्या अंगी बाणवतात. जे आपण अभ्यास वर्गाच्या सुरुवातीला म्हणलं की मी ज्याचं नामस्मरण करतो तो भगवंत अस्तित्वात आहे, हे सत्य आहे, हे माझ्या अंतरी आठवण जागी करणं, ही आठवण जागी राहण्याचं काम सोपं सद्गुरू सेवनाने, सद्गुरू पूजा सेवनाने, पाद सेवनाने होत. मग म्हणले पुढची ओवी, जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना, संगत्यागे विण येना अनुभवासी. अनुभव घेता संगत्याग नसे, संगत्यागे अनुभव न दिसे, हे अनुभवी यासीच भासे, ये राते गथा गोवी. कठीण आहेत नाही गोव्या. संगत्याग आणि निवेदन, विदेह स्थिती अलिप्तपण, सहज स्थिती उन्मनी विज्ञान, हे सप्तही एक रूप. म्हणजे काय कठीण कठीण ओव्या आहेत, काही अर्थ आम्हाला समजायला पाहिजे. हो, आणि कसं बघा परस्पर विरुद्ध भाषा कशी वापरले. की आधी काय म्हणले, सद्वस्तू दाखवी सद्गुरू असं म्हणले 5व्या ओवीमध्ये, आणि नंतर काय लगेच म्हणले, जे वस्तू दृष्टीस दिसेना, आणि मग म्हणले मनास तेही भासेना, तर ते सद्गुरू कसं दाखवतो. आणि नंतर काय म्हणले, हे अनुभव घेता ज्याला त्यालाच कळेल, हे अनुभवी आसीच भासे, येरा ते गठा गोवी. म्हणजे बाकीच्यांना नाही कळणार ते. आणि मग हे अनुभवी आसीच भासे, येरा ते गथा गोवी. म्हणजे आम्हाला आपल्याला समजायला पाहिजे हे. आणि पुढे तर आणखीन ही ओवी पुढची आणखीनच गुढ आहे, पण आजचा आपला वेळ संपत आला. पण काय आधी हे सप्त एक रूप म्हणजे काय आहेत हे सप्त एक रूप. संगत्या, पुन्हा एकदा वाचूया आपण. संगत्याग आणि निवेदन, विदेह स्थिती अलिप्तपण, सहज स्थिती उन्मनी विज्ञान, हे सप्तही एक रूप. आधी 7 काय ते बघा. एक आहे संगत्या, दुसरं निवेदन, आपण नैवेद्य दाखवताना अर्पण करतो, पूर्ण त्याला म्हणले निवेदन. मग म्हणले विदेह स्थिती, म्हणजे माझ्या देहाची मला जे आता ममत्व आहे ते सुटून विदेह स्थिती येणं. अलिप्तपण म्हणजे न्यूट्रल, उदासीन, म्हणजे उद म्हणजे वरती, उदासीन म्हणजे निराश या अर्थाने, तर म्हणजे असलं तर असू दे, नसलं तर नसू दे या अर्थाने अलिप्तपण. आणि सहज स्थिती, हे उच्च अवस्था किंवा विधेय स्थिती मारामारी करून नाही, अगदी एफर्टलेसली ज्याला म्हणतो, लीलया साधलं पाहिजे. आणि उन्मनी म्हणजे मनाची अत्यंत उच्च अवस्था. अरविंदांच्या वाङ्मयामध्ये हा उन्मनी शब्द वारंवार येतो. आणि बघा 400 वर्षापूर्वी रामदास स्वामींनी ह्याला विज्ञान, ज्याला आपण सायन्स म्हणतो, ते सायन्स म्हणले. आणि हे म्हणले साती एकच आहे, साती एकच आहेत. तर हे आपण असं करू, तर कठीण आहे ओवी ही आणि हा गूढ अर्थ आहे, हे पुढच्या वेळी बघू. पण याच्या आधी जरा ह्या भागाकडे लक्ष ठेवू, हे समजून घेऊ की जे वस्तू दृष्टीस दिसेना असं म्हणले, आणि मग सद्वस्तू दाखवी सद्गुरू म्हणजे काय. सद्गुरू मग काय दाखवतात की जे मनास आणि मनास तेही भासेना. तर हे बघा, तुम्हाला हे प्रत्यक्ष उदाहरण देतो संतांच्या चरित्रातलं. आणि ते कळण्यासाठी काय होतं की सद्गुरूच्या संगतीमध्ये जर आपण राहिलो ना, तर सद्गुरूच्या संगतीत राहिल्यावर साक्षात्काराची निरनिराळी अंग
ती आपोआप उघडतात, आपोआप समोर नजरेसमोर येतात. आणि आपण जे 2 आठवड्यापूर्वी बघितलं होतं की जाणणारा जी वस्तू जाणून घ्यायची आहे, म्हणजे इथं साधक आणि भगवंत हे जाणून घ्यायची ती तादात्म्याने एकरूपतेनं जाणून घेऊन जे ज्ञान होतं ते आपल्या 5 इंद्रियांच्या पलीकडे असतं. ह्या अर्थाने त्याला गुप्त म्हटलंय. आणि हे जे आहे ते आपोआप घडतं. आपोआप कसं घडतं, काय होतं ऍक्च्युली, तर बघा हे समजण्यासाठी आज आपण जाऊ रामकृष्ण परमहंसांच्या दक्षिणेश्वरला जाऊ. तर बघा हे त्यांचे त्यावेळेचं हे 88 सालचं 1888 सालचं बघा कसे ते अगदी तरुण सगळे त्यांचे अंतरंगातले होते. आणि त्यांची 2 भक्तांची मी गोष्ट सांगणार आहे. यांचं नाव होतं कालीप्रसाद आणि याचं नाव होतं लोरेन लोता स्वामी. यांचं गोष्ट आपण 2 आठवड्यापूर्वी बघितली होती. तर आज मी तुम्हाला कालीप्रसाद यांचं नाव नंतर अद्भुत त्यांचं नाव सांगतो तुम्हाला. अभेदानंद हा न्यूयॉर्कचा आश्रम आहे ना, न्यूयॉर्कचा रामकृष्ण मिशनचा जो आश्रम आहे तो या अभेदानंदांनी स्थापन केलेला आहे. अभेदानंद. तर हे दोघे जण अत्यंत तरुण असताना 18व्या वर्षी रामकृष्णांकडे जात असत. तर ह्या कालीप्रसादांचं काय महत्व, ते त्यांच्या आई वडिलांचे बघा 4थं बाळ ते. आधीचे 3 बाळ त्यांची ते वारली, त्यावेळी बालमृत्यूचं प्रमाण जास्त असेल आणि हे 4थे. मग ते मूल जगावं म्हणून त्याच्या वडिलांनी ह्याचं नाव ठेवलं कालीप्रसाद. बघा यांना काली मातेची इतकी आवड, आणि त्या वडिलांना मुळीच पसंत नसायचं की हे रामकृष्णांना भेटायला जातात, तर ते त्याला घरात कोंडून ठेवायचे. तो त्याच्या 10व्या इयत्तेत शिकत असताना तो जायला लागला, त्यानं वडील त्याला कोंडून ठेवायचे, पण संधी मिळाली की जायचा. तर एकदा काय झालं की तुम्हाला माहिती आहे रामकृष्णांना शेवटचे 2.5 वर्ष घशाचा कॅन्सरची सुरुवात झाली होती, त्यांना त्रास व्हायचा. तर हे दोघे दक्षिणेश्वरला गेले होते रामकृष्णांना भेटायला. आणि त्याच वेळी आणखीन एक त्यांची एक वृद्ध त्यांची साधक, तिचं नाव गोलप्मा. त्यांचे सुद्धा बघा त्यांचे बालवयात लग्न तर त्यावेळी लहान वयातच होत असत. त्यांचे पती गेले आणि त्यांना 2 मुलं होती, ती 2 मुलं सुद्धा गेली. बघा किती दुःख आहे आयुष्यामध्ये. तर ते त्या रामकृष्णांची सेवा करायची. तर हे 3 जण जेव्हा गेले दक्षिणेश्वरला त्यावेळेस चालत जायचं, 11-12 मैल लांब होतं. गेले तर ते गेल्या गेल्या ठाकूर काय म्हणले या गोलप्माना की माझा म्हणले घसा खूप दुखतोय. तर त्या म्हणल्या घाबरायचं कारण नाही, आपण म्हणे माझे एक ओळखीचे होमिओपॅथी डॉक्टर आहेत, तेवढे त्यांच्याकडे आज जायचं का. ते म्हणलं चला. म्हणून ते हे 3 जण पुन्हा कलकत्त्याला आले. त्या होमिओपॅथी डॉक्टरना भेटले. तोपर्यंत त्यांनी औषध दिलं, तोपर्यंत त्यांना 1:30 वाजले. मग आता पुन्हा जायचं काली माते दक्षिणेश्वरला परत. तर परत जाताना रामकृष्ण या कालीप्रसादला काय म्हणले, काय रे म्हणे मला खूप भूक लागली आहे. अगदी ते निरागस एखाद्या बालकासारखे अगदी बोल, मला भूक लागली, तुझ्याकडे काही पैसे आहेत का. माझ्याकडे कुठले पैसे, माझ्याकडे पैसे नाही. हा तर तुम्हाला माहिती, हा कोणाकडे दुसऱ्याकडे तरी सेवक म्हणून राहत होता, त्याच्याकडेही पैसे नव्हते. त्या गोलप्मा म्हणल्या माझ्याकडे, त्यांनी बघितलं त्यांच्याकडे त्यांना 1 आणा मिळाला आहे म्हणले. मग त्यांनी या कालीला पाठवलं, सांगितलं जा मला काही खायला घेऊन ये. म्हणून त्यांनी त्याला चिनार बुरकी नावाचा एक असा संदेश सारखा एक पदार्थ असतो, तो घेऊन आला. पुण्यातून घेऊन आला द्रोणातनं, आणि त्या बोटीमध्ये परत जायला स्टीमर मध्ये बसले होते परमहंस, त्यांना दिला. त्यांनी त्याच्या आठवणीमध्ये लिहिलंय अभेदानंदांनी, म्हणे ठाकूरांनी तो द्रोण उघडला आणि ते सगळी खाऊन टाकला, एकट्याने सगळं संपवलं. आणि त्यांनी लिहिलं त्यांना माहित होतं की आम्ही 3घी जण सकाळपासून आम्ही काही खाल्लेलं नाही, 1:15 वाजायला आला आणि त्यांनी ते सगळं एकट्याने खाल्लं. असा म्हणे मनात विचार येतोय माझ्या. तर त्यांनी खाऊन झाल्यावर डोळे मिटले होते, तर डोळे उघडले
आणि माझ्याकडे बघून म्हणे फक्त हसले, म्हणले माझं पोट भरलं. आणि त्यांनी लिहिले, त्यांनी असं म्हणता क्षणी मला पोट भरल्याचा आनंद झाला. तर हे त्यांनी आठवण त्याच्यापाशीच ठेवली. म्हणे रामकृष्ण परमहंस मंद हास्य करत माझ्याकडे बघत होते. दक्षिणेश्वरला पोहोचल्यावरती यांनी या लट्टूला विचारलं आणि या गोलकमाना विचारलं की तुम्हाला असा काही अनुभव आला का? कारण ते तिघांनी काही खाल्लं नव्हतं आणि ते तिघही म्हणले हो, आम्हाला असा पोट भरल्याचा आम्हाला परमानंद, असं वेगळंच काहीतरी भावलं की हो माझं पोट भरलं. आता बघा, हेच कालीप्रसाद अभेदानंद म्हणून हा न्यूयॉर्कचा जो रामकृष्ण मिशनचा आश्रम आहे तो त्यांनी स्थापन केलाय. त्यांनी अमेरिकेमध्ये बरेच वर्ष काम केलं अभेदानंदांनी. आणि हे त्यांच्यात असं होतं बघा, त्यांनी त्यांचं तन मन धन गुरुसेवेला वाहिलं. गुरुसेवेत असताना त्यांनी संपूर्ण गैरसोय सहन केली. त्यांना भूक लागली होती तरी त्यांनी बोलून नाही दाखवलं, मनात आलं, पण त्यांना कसा अनुभव आला. आणि त्यांनी त्यांची गुरुचरणी निष्ठा फार वाढली बघा की. आणि ते कालीप्रसाद नावासारखे त्यांची आणि विवेकानंदांची अत्यंत घनिष्ठ मैत्री होती. आणि विवेकानंदांच्या पहिल्या भेटीनंतर जेव्हा न्यूयॉर्क मधले लोक म्हणले आम्हाला कोणतरी एक तुमच्यासारखा पाठवा, तेव्हा विवेकानंदांनी पत्रात लिहिलंय माझ्यापेक्षा चांगला स्वामी मी तुम्हाला पाठवणार आहे. आणि त्यांनी अभेदानंदांना न्यूयॉर्क मध्ये पोस्ट केलं बघा. फार ते तेजस्वी स्वामी होते. आणि अशा तऱ्हेनं गुरुच्या संगतीमध्ये जर मी तन मन धन राहिलो तरी साक्षात्काराचे निरनिराळी अंग आपोआप उघडतात, आपली निष्ठा गुरुचरणी राहते. तर आज आपण इथे थांबू. आणि तर आता मी इथे थांबतो. काही प्रश्न असतील तर आपल्याला मी विचारतो तुम्हाला आणि तुम्ही सांगा. कारण आजचा जो समास होता तो थोडा आता विषय गूढ होत चालला आहे. आणि असे विरोधात्मक भाषा जी आहे की जी वस्तू दृष्टीला दिसत नाही मग ती सद्गुरू दाखवतो, कशी दाखवतो, मग ते कळण्यासाठी आपण थोडं हळूहळू जाऊ. आणि मग हे जे 7 एक आहेत, आत्मनिवेदन, पादसेवा, विदेह स्थिती, हे 7 एक आहेत म्हणजे काय ते आपण पुढच्या वेळी बघू. तुम्हाला काही प्रश्न असतील तर सांगा, काही कॉमेंट करायची असेल तर, वेगळं मत मांडायचं आहे किंवा काही इतर काही विचार व्यक्त करायचे असतील तर तुम्ही हात वर करा किंवा सांगा मला. तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन करू शकता, मग आपण बोलू. ठीक आहे, तुम्ही विचार करत आहात तर मी तुम्हाला विचारायचं होतं की पुढच्या मंगळवारी जेव्हा आपण भेटू तेव्हा आपण नेहमी 7:45 भेटतो, 7:45. तर फक्त पुढचा एक मंगळवार आपण थोडं आधी 15 मिनिटं आधी 7:30 भेटायचं का? तर मी असं त्याला इथे म्हणलं की पोल लॉन्च करतात, तर पोल लॉन्च केलाय. तर तुम्ही त्याच्यावर हा अनॉनिमस पोल आहे, म्हणजे कोणी काय मत दिले ते मला कळणार नाही. तर तुम्ही तुमचं मत तुम्ही सांगा की कोणाला जमेल कोणाला नाही जमणार. तर तुम्ही सांगा की आता आणखीन 20 सेकंदांनी हा पोल थांबेल, पण तुम्ही मला सांगा की बहुतेक असं दिसतंय की सगळ्यांना जमणार आहे. ठीक आहे, 10 जणांनी उत्तर दिलं आणि 10 म्हणले की, त्यामुळे आपण पुढच्या मंगळवारी आपण आता 7:30 भेटू. ठीक आहे, तुम्ही पोलचे रिझल्ट पण शेअर करायचं असतं, ते बघा तुम्ही की आहे. ठीक आहे, तर आपण मग पुढच्या मंगळवारी
7:30ला भेटू आणि मग तुमचे काही प्रश्न नसतील तर मग मी प्रार्थना म्हणतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.